सध्या दिवाळीची सुट्टी चालू आहे आणि दिवाळीची सुट्टी म्हटलं की लहान लेकरं दिवसभर घरातच लुडबुड करतात आणि सारखं त्यांना काहीतरी वेगळं चटपटीत असं खायला लागतं. चपाती भाजी नकोय, दिवाळीचा फराळ सुद्धा नकोय. त्याच्यामध्ये काय आवडतं दिवाळीच्या फराळामध्ये तर फक्त चिवडा आणि चकली. बाकीच्या पदार्थांकडे लहान लेकरं डुंकून सुद्धा पाहत नाहीत. आणि सईचं तर कसं चाललेलं असतं, सई सारखी म्हणणार मम्मा मला हे नको, मला ते कर, हे नको ते कर. तर तिला आज खायची इच्छा झालेली आहे पराठा, आणि पराठा पण तिला असा हवाय. तिला मी एकदा स्कूलला टिफिन मध्ये छान असा 3 लेअरचा आलूचा पराठा तयार करून दिला होता. तर त्याच्यामध्ये खूप सगळं असं गच्च आपण जे स्टफिंग केलेलं असतं पराठ्याचं ते भरलेलं होतं. तर तिला तो खूपच जास्त आवडलेला. तर म्हटली मम्मा मला तोच आणि तशाच पद्धतीचा पराठा खायचा. तर म्हटलं चला आता तिच्यासाठी तर पराठा करायचाच आहे. तर हा 3 लेअर्सचा पराठा आहे, त्याची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करावी. हा पराठा करत असताना मी खूप सगळ्या तुम्हाला टिप्स सांगणार आहे, जसं की पराठा फुटू नये याच्यासाठी कशा पद्धतीनं सारण केलं पाहिजे, त्याचबरोबर हा पराठा जास्तीत जास्त हेल्दी कसा होईल याच्याकडे कशा पद्धतीनं लक्ष दिलं पाहिजे, आणि तुमचा पराठा 3 लेअर्सचा केल्यानंतर खूप छान मस्त गुबगुबीत अशा पद्धतीचा होतो. तर त्या सगळ्या टिप्स मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. मग कशाचीही वाट न बघता इथं सगळं साहित्य मी काढून ठेवलेलं आहे आणि झटकीपट असं तुम्हाला पराठा दाखवून देते. पराठा करत असताना आपल्याला 3 स्टेप फॉलो कराव्या लागतात. त्यातली पहिली म्हणजे त्याच्यासाठी लागणारं पीठ मळणं, दुसरी स्टेप म्हणजे त्याचं स्टफिंग तयार करणं, आणि तिसरी स्टेप म्हणजे फायनली आपला पराठा लाटणं आणि तो भाजणं. तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला पीठ लावून घ्यायचंय. 2 कप गव्हाचं पीठ घेतलेले आणि ते चाळून घेतलेले. याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आणि आता जसं आवश्यकता लागेल तसं आपल्याला हे पाणी टाकून मळून घ्यायचं. पीठ मळत असताना आपल्याला काही काही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं, जसं की गव्हाचे सुद्धा खूप सगळे प्रकार असतात आणि शेतगहू चांगल्या प्रतीचा जर असेल तर तो आपण मळताना सुरुवातीला थोडासा घट्टसर मळायचा, म्हणजे जसं जसं भिजेल ती कणिक तसं तसं आपलं जे लावलेलं पीठ आहे ते हळूहळू थोडंसं सैलसर होत जातं. तर त्याच्यामुळे आपला गहू किंवा आपलं जे पीठ आहे ते कशा पद्धतीचं आहे त्याच्या हिशोबाने आपल्याला हे मळायचंय. आता मी अगोदर हे मळून घेणार आहे, मग स्टफिंग करणार आहे, आणि माझा जो गहू आहे तो चांगल्या क्वालिटीचा आहे. तर त्याच्यामुळे थोडासा घट्टसर मळला ना आणि मग तो भिजला ना तर थोडासा सैलसर होतो. तर मी त्याच दृष्टीने मळणार आहे आणि आपल्याला पराठा करायचा आहे. तर खूप जास्त घट्टही पीठ मळायचं नाही आणि खूप जास्त पातळही मळायचं नाही. तर मध्यम अशी त्याची आपल्याला जी कन्सिस्टन्सी आहे ती ठेवायची आहे. आपल्याला जशा पद्धतीचं पीठ हवं होतं तशा पद्धतीचं हे मी मळून घेतलेलं आहे. तर आता याला थोडंसं तेल लावून घेऊया. अर्धा चमचा तेल टाकून घेतलेलं आहे. आणि पराठ्यासाठी मळलेलं पीठ रेस्टसाठी कंपल्सरी ठेवायचं, कमीत कमी 10 मिनिटं तरी ठेवायचं, म्हणजे आपला पराठा फुटत नाही, छान अशा पद्धतीचा तो येतो. पराठा करण्यासाठी जेव्हा आपण स्टफिंग तयार करतो तर त्याच्यामध्ये तो आणखीन जास्त हेल्दी व्हावा आणि चविष्ट व्हावा याच्यासाठी याच्यामध्ये मी कांदा आणि इथं हा मटार घेतलेला आहे तो देखील टाकणार आहोत. पण मटार जर आपण असाच अख्खा टाकला तर आपला जो पराठा आहे तो फुटू शकतो. तर त्याच्यासाठी इथं मी हे ग्राइंडर घेतलेला आहे आणि याच्यामध्ये हा कांदा टाकून घेते. कांद्याबरोबरच इथं मी हा मटार घेतलेला आहे तो देखील याच्यात ओतून घेते. आता हा मटार किती घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता. इथं मी साधारण पाव कप हा मटार घेतलेला आहे. याच्यामध्येच आपण कोथिंबीर देखील टाकणार आहोत की जेणेकरून आपल्याला परत वेगळं कटिंग करण्याची आवश्यकता नाहीये, याच्यामध्ये व्यवस्थित असं ते कट केलं जातं. तर आपलं सगळं चॉपिंग जे आहे ते एकदाच झालेलं आहे. पराठा करण्यासाठी इथं मी अशा पद्धतीचे एकदम छोट्या आकाराचे 6 बटाटे घेतलेले आहेत. उकडून याच्यावरची साल काढून घेतलेली आहे आणि आता हे आपल्याला अशा पद्धतीनं खिसून घ्यायचे. कंपल्सरी हा बटाटा जो आहे तो आपल्याला खिसूनच घ्यायचा आहे, जेणेकरून आपले पराठे जे आहेत ते फुटत नाहीत. पराठा करण्यासाठी ज्यावेळेस आपण बटाटा शिजवतो म्हणजेच उकडून घेतो त्यावेळेस तो साधारण 80% इतपतच आपल्याला तो उकडून घ्यायचा आहे. जर खूप जास्त तुम्ही तो बटाटा उकडून घेतला तर तुमचे पराठे जे आहेत ते व्यवस्थित असे येत नाहीत. सगळे बटाटे आपले खिसून झालेले आहेत. आता आपण हे जे चॉपर मधनं एकदम बारीक असा चॉप करून घेतलेला कांदा, मटार आणि कोथिंबीर आहे ती याच्यात टाकून घेऊया. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या मी एकदम बारीक अशा ठेचून घेतलेल्या आहेत खलबत्त्यातनं. हळद पाव चमचा, बेडगी मिरची पावडर 1 चमचा, आमचूर पावडर 1 चमचा, धणे पावडर 1.5 चमचा, पावभाजी मसाला अर्धा चमचा,
पावभाजी मसाल्यामुळे आपले जे पराठे आहेत त्यांना छान अशी टेस्ट येते. जर असेल तर तुम्ही आवर्जून नक्की टाका. आता याच्यामध्ये मी हिरवी मिरची टाकणार आहे. हिरवी मिरची जी आहे ती एकदम बारीक अशी कट करून आपल्याला घ्यायची आहे. हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही घरातलं जे लाल तिखट असतं आपलं रेग्युलरचं ते सुद्धा वापरू शकता. इतर सगळे मसाले आहेत त्याच्यामुळे थोडासा तिखटसर त्याचा सुद्धा फ्लेवर आपल्या या पराठ्याला येतोच. सगळ्यात शेवटी आता चवीनुसार मीठ. आता हे सगळं आपण व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आहोत आणि लगेचच पराठ्यासाठी लागणारं आपलं जे स्टफिंग आहे ते तयार होतं छान मस्त आणि चटपटीत अशा चवीचं. आपली ही बघा कणिक छान अशा पद्धतीने हे देखील पीठ भिजलं गेलेलं आहे. आता आपल्याला जेवढा पराठा करायचा आहे तेवढ्या साईजचा याचा मी उंडा काढून घेते. त्याला मऊ वगैरे करायची काही मला आवश्यकता वाटली नाही तर त्याच्यामुळे मी हे करत नाहीये. जसं की मी तुम्हाला म्हटलं आज आपण 3 लेयर्सचा हा पराठा तयार करतोय तर त्याच्यामुळे याची लाटण्याची पद्धत ही नक्कीच आपल्या रेग्युलर पराठ्यापेक्षा थोडीशी वेगळी असणार आहे. आपण अशा पद्धतीनं आपली ही लाटी लाटून घेतलेली आहे. याचा आकार तुम्ही बघू शकता. आपण याला गोल लाटलेलं नाहीये, अशा पद्धतीनं उभं लाटून घेतलेलं आहे. आता आपल्याला याचे 3 भाग करायचे आहेत. अशा पद्धतीनं हे फक्त हातानं गोळा केले की याचे 3 भाग होतात. आणि आता याच्यामध्ये आपण आपलं स्टफिंग भरून घेणार आहोत. तर सगळ्यात अगोदर मधला जो पार्ट आहे किंवा मधला जो भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्टफिंग भरून घ्यायचंय. थोडंसं आपल्याला पसरवून घ्यायचंय. इथं तुम्ही कडा याच्या बघू शकता मी थोड्याशा मोकळ्या ठेवलेल्या, पूर्णपणे ही कडेपर्यंत आपल्याला न्यायचं नाही लगेचच. आणि आता ही बाजू आपण याच्यावरती असे टाकून घेऊयात. खालचा भाग पूर्ण कव्हर करून घ्यायचा, म्हणजे तो असा उघडा ठेवायचा नाही, ते एकमेकांना पॅक करून घ्यायचं. आता मी आणखीन थोडंसं स्टफिंग घेतेय आणि ते ठेवून घेऊयात आता इथं वरती. आता तुम्ही हे प्रेस केलं ना हळूच तरी काही होत नाही. आता ही इकडची बाजू ही सुद्धा अशी कव्हर करून टाकायची. पीठ आपलं छान भिजलेलं आहे. आपण मळताना सुद्धा ते व्यवस्थित असं मळलेलं होतं. आता अशा पद्धतीने आपण याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे. रेग्युलरपणे जसा आपण उंडा करतो पराठ्याचा तशा पद्धतीने पिठीचा वापर करून आता हा पराठा आपण पसरवून घेऊयात. शक्यतो लाटण्याची आवश्यकता लागत नाही जर आपलं पीठ व्यवस्थित असं भिजलं गेलं असेल तर. आणि जर वाटलंच तुम्हाला लाटण्याने लाटाव तर तुम्ही तसं सुद्धा लाटू शकता. पण मी हा पराठा असाच हाताने पसरवून घेणार आहे. पराठा हा मुळात पराठाच असतो, म्हणजे तो थोडासा जाड अशा पद्धतीचा असतो. चपाती किंवा आपण पुरणाची पोळी थोडीशी पातळसर असं लाटायचा प्रयत्न करत असतो, तर तशा पद्धतीनं करायचं नाही. पराठा थोडासा जाडसरच ठेवायचा. इथं तव्यावरती मी तेल टाकून घेते, या पॅन वरती टाकून घेऊया. गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायचा आहे, म्हणजे सुरुवातीला जेव्हा आपण तवा गरम करून घेतो तर पराठा टाकल्यानंतर मात्र आपल्याला गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आहे. बाजू पलटी करून घेऊयात. हा पराठा भाजण्यासाठी इथं मी तुपाचा वापर करतेय. तुपाच्या ऐवजी तुम्ही बटर वापरू शकता किंवा रेग्युलरपणे तेलाचा सुद्धा वापर करू शकता. तुपामुळे आणखीन जास्त हेल्दी अशा पद्धतीचा हा पराठा तयार होईल. दुसऱ्या बाजूने देखील तूप लावून घेते. पराठा भाजत असताना कधी तो मीडियम, जसं की मी मगाशी म्हटलं मीडियम फ्लेम वरती तर भाजायचाच, पण त्याचबरोबर तो असा प्रेस करून भाजायचा. म्हणजे काय होतं, याच्या ज्या कडा आहेत ना इथल्या त्या सुद्धा व्यवस्थित अशा भाजल्या जातात. याच्यामध्ये आपण 3 लेयर्स केलेले आहेत, तरी देखील तुम्ही इथं बघू शकता आपला पराठा छान असा फुगतोय. आता मी आपले इतर पराठे देखील अशाच पद्धतीनं करून घेणार आहे. आता मी हा थोडासा जाडसर, आपण कसं म्हणतो पंजाबी स्टाईल हा पराठा केलेला आहे. पंजाबी लोकांमध्ये खूप जास्त जाड पराठा करतात की जेणेकरून ते जे सारण आहे ना ते अगदी प्रत्येक घासाला आपल्या तोंडामध्ये येतं. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडासा याच्यापेक्षा जास्त पातळ करू शकता. तर आता फायनली अशा पद्धतीनं आपला सगळ्यात शेवटचा हा जो पराठा आहे
तो करून तयार झालेला आहे. आपण जे काही मेजरमेंट घेतलेलं होतं त्याच्यामध्ये छान मस्त गुबगुबीत अशा पद्धतीचे 5 पराठे करून तयार होतात. जर तुम्ही थोडेसे लहान म्हणजे उंडा छोटा आणि सारण पण थोडंसं कमी भरलं तर नक्कीच 8 ते 9 पराठे तुमचे होतील. पण आपण हा अस्सल पंजाबी स्टाईलचा पराठा केलेला आहे. याच्यामध्ये मी जे काही मसाले वापरलेले आहेत, उदाहरणार्थ पावभाजी मसाला मी याच्यामध्ये एक्स्ट्रा ऍड केलेला आहे, जे की बहुतेक लोक करत नाहीत. पण पावभाजी मसाल्याची जी चव आहे ती छान चटपटीत असते. पावभाजी सगळ्यांनाच आवडते, तर त्याच्यामुळे थोडासा त्याचा जो फ्लेवर आहे तो आपल्या या पराठ्याला येतो. आणि तुमचे पराठे आहेत ते घरातल्या लहाना मोठ्यांना थोरांना सगळ्यांना आवडतील अशा पद्धतीचे होतात. आमचूर पावडर टाकलेली आहे, चटपटीत अशी चव येते या पराठ्यांना. एक्स्ट्राचा पदार्थ म्हणताल तर तुम्ही याच्यामध्ये टोमॅटो सॉस सुद्धा ऍड करू शकता, त्यानं सुद्धा खूप छान आणि चविष्ट असे आपले पराठे होतात. तर हे जे पराठे आहेत इतके छान अशा पद्धतीचे पराठे मी तुमच्या बरोबर शेअर केलेले आहेत. तर त्याच्यामुळे तुम्ही आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करताल, जेणेकरून त्या लाईक कडे बघून मी आणखीन जास्तीत जास्त चांगल्या रेसिपीज तुमच्यासाठी किंवा तुमच्या सोबत शेअर करत राहील. चला तर मग अशा पद्धतीनं ही होती आजची आपली रेसिपी. तुम्हाला ही कशी वाटली कमेंट करून सांगा. कोणी कोणी घरी ट्राय केली हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.